हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा झालेली असते. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, सायली, तुझ्यामुळे आज माझ्या मनासारखी पूजा पार पडली. प्रतिमाही घरामध्ये मन मोकळेपणाने वावरली. मित्रांनो, आता तर सगळेच खुश असतात. मग सायली प्रतिमाजवळ जाते आणि तिला म्हणते, प्रतिमा आत्या, आपण तुमच्या रूममध्ये जाऊया का? मग सायली प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. मग कल्पनाही पूर्णाईंना त्यांच्या खोलीमध्ये सोडून येते. आता प्रिया तिथंच उभी असते. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, सायली आता तासभर तर काही येत नाही प्रतिमाच्या रूममधून. आता मी अर्जुनशी गप्पा मारायला जाते त्याच्या रूममध्ये. अर्जुन माझी वाट बघत बसला असेल. रविराज प्रतापरावांना सांगतात की पूजा छान झाली आणि तन्वीला म्हणतात की तन्वी, झोपण्यापूर्वी देवाला नमस्कार करून जा. मग प्रतापराव म्हणतात, रविराज, प्रतिमा परत आली आणि तुझा देवावर परत विश्वास बसला हे बघून मला खूप आनंद वाटला. मग रविराज म्हणतात, हो प्रताप, मला तुझ्याशी बोलायचं आहे, चल थोडा वेळ. मग दोघेही निघून जातात. तेव्हा प्रिया एकटीच थांबते. ती अर्जुनच्या रूमकडे जात असते. प्रिया जिन्यावरून चढून वर जाणार इतक्यातच पाठीमागून सायली येते आणि तिला थांबवते. तेव्हा सायली प्रियाला म्हणते, प्रिया, तुला किती वेळा सांगायचं, तुझी खोली खाली आहे, वरती नाही. तुला आठवत नसेल तर मी सांगते, चल. मग प्रिया म्हणते, मला तुझ्या परवानगीची गरज नाही, मला अर्जुनने बोलवलं आहे, सोड. सायलीने प्रियाचा हात पकडलेला असतो. मग सायली म्हणते, काय म्हणाले ग हे तुला? मध्यरात्री 1 वाजता आमच्या खोलीमध्ये बोलायचं आहे? तेव्हा प्रिया म्हणते, तुझ्या नवऱ्याने मला कधीही खोलीमध्ये येण्याची परवानगी दिली आहे. सायली, तुला याचा त्रास होतोय का ग? म्हणून अशी वेड्यासारखी वागतेस? साहजिकच आहे म्हणा. कुठल्या बायकोला हे सहन होईल की आपला नवरा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात आहे ते? आता सायली चिडते आणि म्हणते, प्रिया, तुझ्याकडून मला मानसशास्त्राचे धडे देऊ नकोस. आता गपचूप खाली जा तुझ्या खोलीमध्ये आणि झोप जा. तेव्हा प्रिया परत चिडते आणि म्हणते, तू मला शिकवू नकोस. मी नाही जाणार खाली. प्रिया म्हणते, 5 मिनिटं मला अर्जुनशी बोलायचं आहे, हात सोड. तेव्हा सायली म्हणते, ही वेळ कोणाच्या रूममध्ये जायची नाही. तेव्हा प्रिया खूपच चिडते आणि सायलीच्या हातातून हात हिसकावून घेते. मित्रांनो, प्रिया ऐकत नाही म्हणून सायली तिला अडवत असते आणि दोघींच्या झटापटीमध्ये प्रियाचा धक्का लागतो आणि सायली जिन्यावरून खाली पडते. सायली जिन्यावरून खाली पडत असताना घाबरून अर्जुनला हाक मारते. तेव्हा प्रियाही खूप घाबरलेली असते. सायली मात्र जिन्यावरून खाली घरंगळत जाते. सायलीचा आवाज ऐकून अर्जुन बाहेर येतो आणि त्याला सायली जिन्यावरून पडताना दिसते. तेव्हा तोही खूप घाबरलेला असतो. मित्रांनो, आता ह्या आवाजाने सगळेच घरातले पळत येतात. तेव्हा अर्जुनच्या मांडीवर सायलीचं डोकं असतं आणि सायली बेशुद्ध असते. सायलीला बघून घरातील सगळेच खूप घाबरलेले असतात. मित्रांनो, प्रिया मात्र हळूच वरून येते आणि सायलीजवळ बसते आणि म्हणते, हे काय झालं, सायली वरून कशी पडली? सायलीच्या कानातून रक्त आलेलं असतं आणि ते अर्जुनच्या हाताला लागतं. रक्त बघून तर घरातील सर्वच मंडळी खूपच घाबरलेली असतात. तेव्हा अश्विन म्हणतो, दादा, मी ॲम्ब्युलन्स बोलवतो, आपण वहिनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲम्ब्युलन्स पोहोचायला वेळ लागेल, आपणच जाऊया, तू गाडी काढ जा. मित्रांनो, ही प्रिया लगेच घाबरते आणि म्हणते, हॉस्पिटलमध्ये कशाला, सायली बरी होईल ना? तर अर्जुन काहीच ऐकत नाही. तो सायलीला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतो. त्याच्याबरोबर प्रताप, कल्पना आणि अश्विनही गेलेले असतात. प्रिया मात्र लगेच मनातल्या मनात म्हणते, खरी तन्वी आता मरणार, हा सोनेरी क्षण बघण्यासाठी मला तर हॉस्पिटलला जायलाच पाहिजे. आता प्रिया लगेच विचारते, बाबा, मी हॉस्पिटलला जाते. तेव्हा रविराज म्हणतात, हो जा, पण तिथं काय काय घडतंय ते फोन करून कळव. मग प्रियाही लगेच पाठोपाठ हॉस्पिटलमध्ये जाते. नंतर पूर्णाजी रडायला लागतात. त्या खूप घाबरलेल्या असतात. तेव्हा रविराज सर पूर्णाजींना सावरतात, त्यांना धीर देतात. तेव्हा पूर्णाजी अस्मिताच्या गळ्यात पडून रडायला लागतात. आता इकडे अर्जुन सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. सायली अजूनही बेशुद्ध असते. मित्रांनो, अर्जुनही खूप घाबरलेला असतो. कल्पनाही रडत असते. मग सायलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. यावेळी अर्जुनही आत जायला निघतो, पण अश्विन त्याला थांबवतो. तो सांगतो की दादा, आम्ही आहे,
तू काळजी करू नकोस, वहिनी बरी होणार आहे. अर्जुन सायलीला बोलवत असतो तेव्हा प्रतापराव म्हणतात, अर्जुन असं हतबल होऊन कसं चालेल, सायलीला काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस. तेव्हा कल्पनाही खूप रडत असते. मित्रांनो, आता आतमध्ये सायलीला घेऊन गेल्यानंतर तिच्यावरती उपचार सुरू होतात. आता हे सगळं अर्जुन, कल्पना आणि प्रताप बाहेरून बघत असतात. त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटत असतं, खूप रडत असतात ते. सायलीजवळ अश्विन आणि बाकीचे डॉक्टरही असतात. सायलीची अवस्था बघून अर्जुन मात्र खूपच घाबरलेला असतो. अर्जुन खूपच अस्वस्थ झालेला असतो. तेव्हा प्रतापराव त्याला समजवतात आणि नंतर ते कल्पनाजवळ जाऊन बसतात. तेव्हा कल्पना म्हणते, अहो आपण सण साजरा केला, सगळे किती आनंदी होते, खुश होते आणि सायलीला हे असं कसं झालं, हे काय झालं? तेव्हा प्रतापराव म्हणतात, कल्पना मलाही काही कळत नाही, मला तर अर्जुनची अवस्थाही बघवत नाही. मित्रांनो, आता तिथे इतक्यात प्रिया येते आणि ती म्हणते, सायली कशी आहे, सायलीची अवस्था कशी आहे? तेव्हा ती पुढे अर्जुनला जाऊन भेटते. ती सायलीची चौकशी करते. तेव्हा अर्जुन ICU रूमकडे बोट दाखवून सायली तिथं आहे असं प्रियाला सांगतो. तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते, अर्जुन इतका का अपसेट झालाय? सायलीच्या प्रेमात असल्यासारखं का अर्जुन वागतोय? प्रिया म्हणते, असं कसं झालं रे अर्जुन? पण जाऊ दे ना, तुझं कुठं प्रेम आहे तिच्यावर, तू नको काळजी करूस. तेव्हा प्रिया बोलल्यानंतर अर्जुनला राग येतो, पण तो सावरतो. अर्जुनला चिडलेलं बघून प्रिया म्हणते, मला तसं नव्हतं म्हणायचं अर्जुन, सायलीची काळजी वाटणं साहजिकच आहे, तू चांगला माणूस आहेस ना. पण जाऊ दे ना, सायली माझ्याशी कितीही भांडली ना तरी मला असंच वाटतं की ती लवकर बरं वाटावं. मित्रांनो, अर्जुन तर खूप चिडलेला असतो, पण प्रियाकडे तो दुर्लक्षच करतो. मित्रांनो, रात्र अशी जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पूर्णाजी बसलेले असतात. तेव्हा विमल म्हणते, पूर्णाजी हॉस्पिटलमधून काही फोन आला आहे का? सायलीताईंची तब्येत बरी आहे का? इतक्यात अस्मिताही तिथे येते आणि म्हणते, हे काय तुम्ही रात्रभर इथेच बसला आहात काय? तेव्हा रविराज सर म्हणतात, अस्मिता या अशा परिस्थितीत झोप लागणार आहे का? मग अस्मिता म्हणते, जागरण करून काय फायदा आहे, याने काही सायली बरी होणार का? उलट आपणालाच त्रास होणार. तेव्हा पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, अस्मिता तुला आम्ही चालायला बोलायला शिकवलं, पण माणुसकी नाही शिकवली तुला. तुला परिस्थितीची काही जाणच नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, राहू दे, तू मलाच ओरडणार. मग अस्मिता विमलला कॉफी देण्यासाठी सांगते आणि ब्रेकफास्टला काहीतरी चांगलं बनव, सगळे घरी येतील आता, असं सांगते आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसते. इतक्यात प्रतिमा आतमध्ये येते. हे बघून अस्मिताही खुश होते आणि पूर्णाजी, रविराजही खुश होतात. प्रतिमा स्वतःहून आतमध्ये येते. पूर्णाजी प्रतिमाला हाक मारतात. तेव्हा प्रतिमा थोडी बुजते. मग रविराज विचारतात, प्रतिमा तुला काय हवं आहे का? तेव्हा पूर्णाजीही म्हणतात, प्रतिमा तुला चहा हवा आहे का? तर नंतर पूर्णाजी विमलला प्रतिमासाठी चहा टाकायला सांगतात. विमल ही लगेच प्रतिमासाठी चहा बनवायला घेते. मग पूर्णाजी प्रतिमाला विचारतात, इथे बसून चहा पितेस का? तेव्हा प्रतिमा मान डोलावून नाही असं म्हणते आणि तिच्या रूममध्ये जायला निघते. पण ती जात असताना परत फिरते आणि वरती सायलीच्या खोलीकडे बघते. तेव्हा प्रतिमा आजी आणि रविराज सरांना समजतं की प्रतिमा सायलीला शोधत आहे. मग पूर्णाजी प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा तू सायलीला शोधतेस का? तेव्हा लगेच प्रतिमा पाठीमागे बघते. मग लगेच अस्मिता उठून प्रतिमाजवळ येते आणि ती सायली जिन्यावरून पडली हे सांगणारच असते. इतक्यात अस्मिता काही बोलायच्या आतच पूर्णाजी अस्मिताला थांबवतात आणि प्रतिमाला सांगतात की सायली तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे, तिची मैत्रीण आजारी आहे ना, म्हणून तिच्या सोबतीला गेली आहे. तेव्हा रविराज सरही म्हणतात की तू काळजी करू नकोस प्रतिमा, सायली लवकर परत येईल. मित्रांनो, मग नंतर प्रतिमा तिच्या रूममध्ये जाते. तेव्हा अस्मिता पूर्णाजींना म्हणते, तू का नाही सांगितलंस प्रतिमा आत्याला, सायली जिन्यावरून पडले ते आणि ते हॉस्पिटलमध्ये आहे ते. तेव्हा पूर्णाजी तिला सांगतात की आधीच ती बिथरली आहे आणि तू अजिबात तिला काही कळू द्यायचं नाहीस, हे लक्षात ठेव अस्मिता. तेव्हा अस्मिताला राग येतो. मग रविराज सर म्हणतात, अस्मिता
सायलीवर विश्वास ठेवून प्रतिमा इथं राहिली आहे आणि इथं रुळली आहे, आपल्यामध्ये मिक्स झाली आहे. सायली इथं नाही हे समजल्यानंतर प्रतिमा परत बिथरू शकते. त्यामुळे तिला हे समजायलाच नको. इतक्यात पूर्णाजींना सांगून प्रतिमासाठी चहा घेऊन तिच्या रूममध्ये जाते. मग पूर्णाजी रविराज सरांना विचारतात की रविराज, तुम्ही हॉस्पिटलमध्ये फोन केला होतात का? सायलीची तब्येत कशी आहे? तेव्हा रविराज सर सांगतात की सायली अजून बेशुद्धच आहे. तर हे ऐकून पूर्णाजी तर घाबरूनच जातात. इकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुन, प्रतापराव आणि कल्पना टेन्शनमध्ये असतात. पण प्रिया मात्र निवांत झोपलेली असते. ICU मधून नर्स बाहेर येतात तेव्हा अर्जुन त्या नर्सना सायलीची तब्येत विचारतात. तर नर्स सांगतात की अजूनही तुमचं पेशंट बेशुद्ध अवस्थेतच आहे. मित्रांनो, इतक्यात प्रियाला नागराजचा फोन येतो. ती जागी होऊन फोन घेऊन दूर जाते आणि वाकून बघत असते कोण ऐकतंय का ते. तेव्हा नागराजचा फोन उचलते आणि नागराज म्हणतो, झोप झाली नाही का प्रिया अजून तुझी? अशी का बोलतेस? तुझ्याकडे एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, झोपा कसली काढतेस? तेव्हा प्रिया म्हणते, मला बोलून देणार आहात का तुम्ही? का एकटेच बोलताय? मग नागराज म्हणतो, तुलाच बोलायचं आहे, सांग पटकन लवकर. दहीहंडी कधी ठेवली? किती लोक आहेत? कुठे गर्दी आहे? आणि प्रतिमा वहिनी एकटीच असणार आहे का? बाकी सगळे लोक कुठे असतील? या सगळ्याची माहिती दे पटकन. तो माणूस सुपारी घेऊन तयारच आहे. तेव्हा प्रिया हे ऐकून घाबरते आणि म्हणते, त्यालाच सांगा सुपारी फोडून खायला. हे ऐकून नागराज म्हणतो, म्हणजे असं का बोलतेस? मग प्रिया फोन बाजूला घेते आणि मनातल्या मनात म्हणते, यांना काय सांगू? सायली माझ्यामुळे पडली आहे आणि प्रतिमाला मारण्याचा प्लॅन माझ्यामुळेच कॅन्सल होतोय. हे कळाल्यावर नागोबा मला ढसेल आणि महिपत सायलीच्या शेजारी इथेच माझा बेड लावेल. मित्रांनो, प्रिया तर आता खूप घाबरलेली असते. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन अश्विनला विचारतो की सायलीची तब्येत कशी आहे. तेव्हा अश्विन सांगतो की वहिनीला डोक्याला वरती काही लागलं नाही, पण आतमध्ये इजा झाली आहे. त्यामुळे वहिनीच्या मेंदूला मार लागला असेल आणि असं जर असेल तर तिची क्रिटिकल अवस्था होऊ शकते. आता मात्र अर्जुन खूपच घाबरलेला असतो. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.